गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः। आपण आहोत महाराष्ट्राच्या प्रसिद्ध भूमीवर, नागभूमीवर। यालाच नागपूर असे संबोधितात। महाराष्ट्राच्या या नागभूमीचे महत्त्व तसे निराळेच। महापराक्रमी भोसल्यांच्या या शहरामध्ये कित्येक लोक आले आणि ते या शहराचेच होऊन गेले। या शहरासोबत असंख्य लोकांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा जोडल्या गेल्या। ते फक्त एवढ्यासाठीच की आयुष्याची फरफट न होता आयुष्य सुखसमाधानी व्हावे। या अपेक्षांना पूर्ण करण्याची भक्तांची गरज जाणली आणि भागवली ती स्वामी समर्थांनी। अन्नदात्रीनं तहानलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्यांच्या मुखात स्वहस्ते अन्नदान करून भूक भागवावी, हा तर चमत्कारच। असाच चमत्कार जणू स्वामी समर्थांनी केला आणि अक्कलकोटमधील मातीचा सुगंध सबंध महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात किंबहुना 7 समुद्रापार दरवळला। असाच सुगंध दरवळला तो या नागभूमीवर सुद्धा। आदिशक्ती जगन्माता माहूर गडवासिनी रेणुका देवीच्या असीम कृपादृष्टीने पावन झालेला हा प्रदेश कधी काळी प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झाला होता। प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेली रामटेकची माती या नागभूमीचाच एक भाग। अशा या पावन पवित्र नागभूमीवर कृपादृष्टी झाली ती स्वामी समर्थांची। नागपूरकर म्हटला की अतिथी देवो भव। यावर विश्वास ठेवणारा पण थोडा संकुचित स्वभावाचा सामान्य माणूस, थोडा परमार्थ करणारा पण प्रापंचिक, श्रद्धा आहे पण प्रचिती आल्याशिवाय विश्वास न ठेवणे हा त्याचा मूळ स्वभाव। श्री स्वामींच्या चरणी जाऊनच आणि मग प्रारंभ झाला एका नव्या युगाचा, म्हणजेच नागभूमीवर बेसा या गावी स्थापन केलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या प्रवासाचा। करुणाघन तू मायेचा भक्तगण भिजले, अमृतात या जगा वेगळ्या आज सर्व न्हाले। करुणाघन तू मायेचा भक्तगण भिजले, अमृतात या जगा वेगळ्या आज सर्व न्हाले। अमृतात या नाताना हो, अमृतात या नाताना हो, हो समर्थ श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ। येऊन चित्ताला शांती, नाम समर्थांचे जपतो नित्य एकांती। उदी लावता मठात येऊन चित्ताला शांती, नाम समर्थांचे जपतो नित्य एकांती। जनातही मन
कानातही मनातही स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ. अपराधाला पोटी घालून घे जवळी माये. वत्सलतेचा वारा आता दिशातूनी वाहे. अपराधाला पोटी घालून घे जवळी माये. वत्सलतेचा वारा आता दिशातूनी वाहे. गजर करूया नामाचा हो. गजर करूया नामाचा हो स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामींच्या नामाचा विदर्भाच्या भूमीवर प्रचार व प्रसार व्हावा या सात्विक संकल्पनेने 1992 साली अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आराधना परिवाराची स्थापना करून एक आध्यात्मिक चळवळ सुरू झाली. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. याआधी बेसा या गावाचं मुळात अस्तित्वच नव्हतं. नागभूमीवर अतिशय दुर्गम आणि निर्जन असं हे गाव. परंतु या गावाला प्रत्यक्षात महत्त्व प्राप्त झालं ते स्वामींच्या आगमनानं. म्हणतात ना, ही तर स्वामींची इच्छा. श्री स्वामींनी या गावात वास्तव्य केलं आणि पाहता पाहता या गावाची कायापालटच झाली. या निर्जन गावात लोक राहायला येऊ लागले. हे गाव सर्व सुखसोयींनी अनुकूलित झालं. बेसा हे गाव नव्यानं उदयाला आलं. ते फक्त श्री स्वामींच्याच आशीर्वादानं. आराधना परिवाराने अत्यंत मेहनतीने ही आध्यात्मिक चळवळ अविरत सुरूच ठेवली. या प्रवासात आराधना परिवाराला अनेक अडचणी आल्या, परंतु श्री स्वामींच्या आशीर्वादानं सर्व अडचणींवर मात करून आराधना परिवाराला यश येत गेलं आणि पाहता पाहता बेसा हे गाव श्री स्वामींचं तीर्थक्षेत्रच झालं.
याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता आपल्या बरोबर आहेत खुद्द संस्थानचे अध्यक्ष माननीय दिनकर कडू. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या श्लोकाप्रमाणे आम्ही नागपुरातील काही स्वामी भक्तजन एकत्र येऊन स्वामींच्या नामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या सात्विक कल्पनेनं एक प्रवास सुरू केला. उद्देश एकच होता की स्वामी समर्थांच्या नामाचा प्रचार आणि प्रसार या विदर्भामध्ये व्हावा. विदर्भामध्ये 1992च्या आधी अशी परिस्थिती होती की स्वामी समर्थ म्हणजे कोण ही क्वचितच लोकांना यांची माहिती होती. दत्तावतार असलेले स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांचे गुरु असलेले स्वामी समर्थ यांच्याविषयीची कल्पना क्वचितच लोकांना त्यावेळेस होती. त्यामुळं आम्ही काही स्वामी भक्त एकत्र येऊन स्वामींच्या नामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं नागपुरातील जे काही स्वामी भक्त होते त्यांच्या घरोघरी दर गुरुवारी जाऊन आम्ही उपासना सुरू केल्या. या उपासना म्हणजे काही पुस्तकातील पदं आम्ही एकत्रित केले आणि ते पदं आम्ही भक्तांच्या घरी जाऊन एक गद्य रूपामध्ये ती पदं आम्ही म्हणत असू. त्यावेळेस त्यांचा उद्देश एकच होता की ज्या ज्या घरी उपासना त्या व्हायच्या तेथील काही भक्तजन तिथे एकत्रित व्हायचे. तिथे आम्ही ते संकलित केलेले पदं म्हणायचो. त्यावेळेस एका भक्ताच्या घरी जेव्हा जायचं होतं तेव्हा 10 ते 15 अशी भक्तमंडळी जमत असे. एक वाटीत घेतलेला प्रसाद सर्व भक्तांना पुरत असे अशी त्यावेळेची परिस्थिती होती. अनेकदा जास्तीत भक्तांनी त्या उपासनेला यावं असे प्रयत्न केले असता जेव्हा आम्ही भक्तांना म्हणत असू की आज स्वामी समर्थांची उपासना आहे चलता का, तर तेव्हा भक्तगण म्हणायचे आम्हाला की स्वामी समर्थ म्हणजे कोण, स्वामी समर्थ म्हणजे रामदास स्वामी काय, अशी विचारणा त्यावेळेस होत होती. तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो की स्वामी समर्थ हे गजानन महाराज, साईबाबांचे गुरु आहेत, दत्तावतार आहेत. तर अशा विभूतींची उपासना आज आहे, तुम्ही चला. असं करता करता उपासनेची हळूहळू गर्दी वाढायला लागली, भक्त वाढायला लागले आणि मग प्रत्येक गुरुवारी 1992च्या गुरुपौर्णिमेपासून मात्र आम्ही ही उपासना जी सुरू केली ती आज ताव्यात अखंडपणे सुरू आहे. जेव्हापासून स्वामी समर्थांचं मंदिर झालं त्यानंतर मात्र आम्ही घरोघरी उपासना करण्याचे कार्यक्रम बंद केले. परंतु त्याआधी मात्र प्रत्येक गुरुवारी भक्तांच्या घरी जाऊन आम्ही उपासना निःशुल्क उपासना आम्ही करत होतो. आणि त्यानंतर मात्र एक असा विचार आला की लोकांच्या किंवा भक्तांच्या घरी केव्हापर्यंत जाऊन आपण उपासना करायच्या. स्वामी समर्थांचं विदर्भामध्ये मंदिर नाही, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला हवेत. अनेक विदर्भात स्वामी समर्थांचं एक स्थान निर्माण व्हावं एक विचार मनामध्ये स्वामींनी दिला. त्या विचारानं पुढे जाऊन बेसा या गावी त्यावेळेस काहीही नव्हतं. नागपूर शहराच्या लांब असलेलं बेसा हे जवळजवळ दुर्लक्षित असलेलं गाव होतं. परंतु नागपूर शहरामध्ये जमीन घ्यायची ऐपत आराधना परिवाराची नव्हती. अतिशय महागड्या जमिनी नागपूर शहरामध्ये उपलब्ध आहेत होत्या, ती ऐपत परिवाराजवळ नसल्यामुळे मग नागपूर शहराच्या बाहेर काही जागा मिळते का त्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या अनुषंगाने मग बेसा या गावी आनंद हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काही प्लॉट्स उपलब्ध होते. तर सुरुवातीला 1997मध्ये एक चिरोटी जवळजवळ 1800 स्क्वेअर फीटची एक प्लॉट आम्ही विकत घेतला आणि
तेव्हा 1800 स्क्वेअर फीटमध्ये ही मंदिर बांधण्याची तयारी त्यावेळेस आमची होती. परंतु मनामध्ये मात्र स्वामी समर्थांचं भव्य दिव्य मंदिर व्हावं अशी संकल्पना आम्ही सर्व भक्तांनी केली होती. 1997 नंतर मात्र मग हळूहळू ज्या काही उपासना आम्ही लोकांच्या घरोघरी करायचो, 4 कार्यक्रम आम्ही गोरक्षण मंदिरात करायचो, त्याचे जे काही पैसे जमा व्हायचे त्या पैशाने मग हळूहळू या 1800 स्क्वेअर फीट प्लॉटला लागून असलेले प्लॉट आम्हाला मिळत गेले. ते आम्ही खरेदी करत गेलो आणि 15 ऑक्टोबर 2000 साली स्वामी समर्थांच्या मंदिराचं भूमिपूजन झालं. श्री आणि सौ केमकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि मंदिराच्या निर्मितीचं कार्य सुरू झालं. आणि 8 महिन्यामध्ये गाभारा आणि समोर एक सभामंडप, छोटंसं टिनाचं सभामंडप तयार झालं. आणि स्वामी समर्थांची मूर्ती पुण्यावरून पंचधातूची मूर्ती श्री संजय परदेशी यांनी तयार केली. ती जवळजवळ 700 किलो वजनाची मूर्ती आहे. तर ती पुण्यावरून आम्ही 3 जुलै 2003ला आणली आणि 13 जुलै 2003ला स्वामीच्या मूर्तीची स्वामीधाममध्ये प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून मात्र या उपासना ज्या आहेत त्या सर्व मंदिरामध्ये सुरू झाल्या, मंदिरामध्येच त्या होत आहेत. आजही अखंडपणे या सर्व उपासना मंदिरामध्ये होत आहे. आज जे काही आपल्या समोर आहे ते सर्व उपासनेचं बळ आहे असं मला वाटते. मंदिराची निर्मिती झाल्यानंतर मात्र स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात जी काही गोरगरिबांची सेवा केली ती सेवा या मंदिरातूनही व्हावी अशी आमची सर्व स्वामी भक्तांची इच्छा होती आणि आजही आहे. त्या अनुषंगानं मग आम्ही स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाला दरवर्षी काही शारीरिक दुर्बल असलेल्या मुलांना 100 ते 125 मुलांना आम्ही इथे बोलवतो. त्यांना गणवेश वितरण करतो, त्यांच्यासाठी भक्ती संगीताचे कार्यक्रम ठेवतो, त्यांना अन्नदान करतो. अशाच प्रकारे अनेक संस्था ज्या विना अनुदानित आहेत अशा संस्थांना आम्ही मदत करतो. जे मुलं हुशार आहेत परंतु गरीब आहेत अशा मुलांना शिक्षणासाठी आम्ही मदत करतो. आणि त्याच अनुषंगानं मग अशी सेवा कायमस्वरूपी सेवा व्हावी म्हणून स्वामी समर्थ वृद्धाश्रम स्थापन केलेला आहे. या वृद्धाश्रमामध्ये आज जवळजवळ 9 निराधार वृद्ध आश्रय घेत आहेत, ज्यांची सर्व सेवा निःशुल्क आहे. त्यांच्या राहण्याची, जेवणाची, त्यांच्या आरोग्याची सर्व काळजी या ठिकाणी घेतल्या जाते. आणि अजूनही तिथे जवळजवळ 10 लोकांची अजूनही सोय आहे. पण तो फक्त एकच आहे की ज्या लोकांना स्वतःची मुलं बाळ नाहीत अशा लोकांनाच आम्ही तिथे ॲडमिशन देत असतो. ध्येय एकच आहे की स्वामी समर्थांनी जे कार्य केलं तेच कार्य या मंदिरातून व्हावं अशी इच्छा आहे. त्याच अनुषंगाने मग आम्ही सेवाधाम म्हणजेच स्वामी समर्थ वृद्धाश्रम, त्याचप्रमाणे स्वामी समर्थ संस्कार भारती म्हणजे शिक्षाधाम ही एक लहान मुलांची शाळा सुरू केली, ज्याच्यामध्ये जवळजवळ 40 मुलं आजही शिक्षण घेत आहेत. त्या शिक्षणाचा सर्व खर्च, 40 मुलांचा सर्व खर्च, पुस्तकं, नोटबुक, गणवेश, सर्व बाबींचा खर्चही स्वामी समर्थ मंदिरातर्फे होत असतो. या अनुषंगानं निराधार वृद्धांची त्याचप्रमाणे मुलांना शिक्षणाची सेवा या मंदिरातर्फे सुरू आहे. त्यानंतर मात्र एक आरोग्यधाम व्हावं अशी सर्व स्वामी भक्तांची इच्छा आहे. स्वामी चरणी तशी प्रार्थनाही आहे की भक्तीसाठी स्वामीधाम झालं, सेवेसाठी सेवाधाम झालं, शिक्षणासाठी शिक्षाधाम झालं, आता गोरगरिबांच्या आरोग्यासाठी आरोग्यधाम व्हावं अशी स्वामीचरणी प्रार्थना आहे. स्वामी तेही कार्य करून घेतील असा दृढ विश्वास आहे. स्वामी त्याही कार्यात यश देतील असं मला मनस्वी वाटते.
आज या गावात श्री स्वामींचं अतिशय अप्रतिम असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मंदिराची अतिशय भव्य दिव्य अशी बांधणी करण्यात आलेली आहे. श्री स्वामींच्याच इच्छेने आणि आशीर्वादाने आज या मंदिराची न भूतो न भविष्यती अशी प्रगती आणि कीर्ती अल्पावधीतच सर्वदूर पसरली आहे. अनेक दशकांनंतर किंबहुना शतकांनंतर नागभूमीच्या या दुर्गम आणि निर्जन गावाचा भाग्योदय झाला आणि येथे स्थित श्री स्वामींच्या अस्तित्वाचा मंगलमय प्रवास सुरू झाला. या आध्यात्मिक प्रवासाची काही क्षणचित्रे पाहूया. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा करूया जय जयकार तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार स्वामी समर्थांचा करूया जय जयकार तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार रूप लोचनी भरुनी राही रूप लोचनी भरुनी राही तुझीच कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजानुबाहु रूपा मधुनी ब्रह्म सारे भेटते हो अजानुबाहु रूपा मधुनी ब्रह्म सारे भेटते हो केशर गंधी कांती मधुनी तेज जागते हो केशर गंधी कांती मधुनी तेज जागते हो तेज दाटले तुझ्या पायी तेज दाटले तुझ्या पायी तुझीच कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पामर भक्त आम्ही कशी करू सेवा शांती सुखाचा स्वामी मार्ग माधावा पामर भक्त आम्ही कशी करू सेवा शांती सुखाचा स्वामी मार्ग माधावा दीप आमचा समर्थ होई दीप आमचा समर्थ होई तुझीच कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी तुझ्या विना आम्हा कोणी नाही तुझ्या विना आम्हा कोणी नाही तुझीच कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई मजला ठाव द्यावा पायी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामीधामची शोभा व सौंदर्य जपण्यासाठी स्वामीधाममध्ये मोठे उद्यान तयार करण्यात आले आहे. समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामीधाममधील भव्य उद्यानात वड, पिंपळ आणि औदुंबर या तीनही झाडांची त्रिवेणी आपणास दिसते. ही त्रिवेणी संस्थानतर्फे साल 2002 मध्ये गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर विधिवत लावण्यात आली. त्याचे कारण असे की श्री स्वामी हे दत्तावतार आहेत आणि वड, पिंपळ, औदुंबर ही तीनही वृक्षे एकत्र वाढल्यास त्या ठिकाणी श्री दत्तगुरु वास करतात असे मानले जाते. दत्त संप्रदायामध्ये या त्रिवेणीला अतिशय महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हा आहे ध्यान कक्ष. पुराणांमध्ये नामस्मरण आणि नामजप हा भक्तीचा सरळ आणि अतिशय सोपा मार्ग सांगितला आहे. परमेश्वराच्या नामजपाने व नामस्मरणाने हवी ती कामना सिद्धी व मोक्षसिद्धी प्राप्त करून घेता येते. एवढेच नव्हे तर आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर प्रारब्धही बदलवता येते. अशीच कामना सिद्धी आणि मोक्षसिद्धी भक्तांना प्राप्त व्हावी यासाठी आणि श्री स्वामींचे नामस्मरण व्हावे यासाठी या ध्यान कक्षाची रचना करण्यात आली आहे. अतिशय शांत आणि पवित्र याच ध्यान कक्षात भक्तगण महादेव पिंडीचं दर्शन घेऊ शकतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नामस्मरण म्हणजे ईश्वराचे नामस्मरण करून त्याची आराधना आणि उपासना करणे होय. आणि प्रत्येक भक्तांकडून नामस्मरण व्हावे या एवढ्याच निस्वार्थ आशेने आराधना परिवारातर्फे दरवर्षी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी नामाचा 1.25 कोटी नामजपाचा संकल्प सोडला जातो. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामींच्या आशीर्वादानं स्वामींच्या हजारो लाखो भक्तांना मायेनं भरवणारी ही जणू साक्षात अन्नपूर्णेचीच छाया प्रसादालय. या प्रसादालयात श्री स्वामींच्या कृपेने अखंड सुरू असलेले अन्नदान अतिशय श्रद्धेने व पूर्णपणे मोफत केले जाते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया. आज्ञे विना काळ ही न नेई त्याला, पर
तरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी धाममध्ये चैत्र शुद्ध द्वितीया स्वामींचा प्रगट दिन, चैत्र वद्य त्रयोदशी स्वामींचा निजानंद मग्न दिन आणि गुरुपौर्णिमा इत्यादी उत्सव साजरे केले जातात. सहित कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. रात्रीच्या काळोखात सुद्धा मंदिरावर केली गेलेली रोषणाई मंदिराची शोभा वाढवित असते. त्याचप्रमाणे मंदिराच्या विविध कार्यक्रमांसाठी विशेषतः दत्त जयंती उत्सवाला संस्थानतर्फे मंदिरावर विशेष रोषणाई केली जाते. सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी. पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी. स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था. कोणत्याही संस्थेचं यश हे त्या संस्थेतर्फे साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद, संस्थेची समाजातील प्रतिमा, संस्थेच्या कार्याचा समाज मनावर होणारा परिणाम यावर अवलंबून असतं. या मापदंडावर मोजायचे झाल्यास स्वामींच्या असीम कृपेने श्री स्वामी समर्थ आराधना परिवाराने अल्पावधीत केलेली प्रगती हे उत्तम उदाहरण असू शकेल. स्वामींच्या कृपेने या स्वामीधाममध्ये सेवेसाठी सेवाधाम ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली गेली आहे. सेवाधाम हा तसा वृद्धाश्रम, परंतु या सेवाधाम मध्ये वृद्धांसाठी पंचतारांकित सुखसुविधा व सोयी अगदी निशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामध्ये मनोरंजनासाठी दूरदर्शन संच, भेटीला येणाऱ्यांसाठी भव्य अभ्यागत कक्ष, तसेच जेवणासाठी सर्व सोयीयुक्त असे स्वयंपाकघर बांधण्यात आले आहे. एकंदरीत काय, सेवाधाम हा वृद्धाश्रम नसून जणू मानवताश्रमच आहे. श्रीमती साधनाताई आमटे यांनी या सेवाधामला सदिच्छा भेट दिली तो हा क्षण. स्वामींच्या चरणी. स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था.
शिक्षण हे आजच्या मूलभूत गरजांपैकी एक. या गरजेची पूर्तता करण्यासाठी श्री स्वामी समर्थ संस्थानाने शिक्षाधाम या नावाचा जणू संकल्पच केलेला आहे. या शिक्षाधाम मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संस्थानातर्फे गणवेशासहित सर्वच शिक्षण साहित्य निशुल्क उपलब्ध करून दिले जाते. अशाच प्रकारे येत्या काही दिवसात आराधना परिवारातर्फे प्रस्तावित आरोग्यधाम नावाचा प्रकल्प श्री स्वामींच्या इच्छेने आणि आशीर्वादाने पूर्णत्वास जाईल. जय जय स्वामी समर्थ जय जय परमेश्वर आणि भक्तांचं, भक्ती आणि श्रद्धेचं नातं हे जाती धर्माच्या पलीकडचं असतं. हीच सर्व धर्म समभावाची शिकवण भक्तांना देण्यासाठी या मंदिरावर अनेक धर्मांचे ध्वज लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असावं जिथे विद्वांच्या हस्ते श्री स्वामींना अभिषेक केला जातो. ही सुद्धा स्वामींचीच इच्छा. अनाथ असो, अपंग असो, निराधार असो वा विधवा असो, समाजातील या सर्व घटकांकडून स्वामी स्वतःची सेवा करून घेतात आणि सर्व भक्तांना कृतार्थ करतात. कारण श्री स्वामींच्या नजरेत सर्व समान आहेत. जो भक्ती करतो तोच खरा भक्त. स्वामी तुम्हा पुढती मूर्तिमंत पाहिली मी जगणारी मूर्ती मागणे विसरले ध्यान लागताना मागणे विसरले ध्यान लागताना स्वामी समर्थांच्या पायी स्वामी समर्थ अशा प्रकारे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या या मंदिराचा प्रवास गेली 12 वर्षे अविरत सुरू आहे. कारण ही तर सर्वस्वी स्वामींची इच्छा. येऊन आले स्वामींच्या चरणी उठा उठा स्वामी समर्था उठा उठा स्वामी समर्था या अविरत सुरू असलेल्या कार्यात आणि भक्तीत कुठलाही स्वार्थ नाही, कुठलेही थोतांड नाही. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जनसामान्यांचा प्रतिसादही दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच भक्ती वाढावी आणि श्री स्वामींचा वरदहस्त सर्व भक्तांवर राहावा हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना. सर्व भक्तांची काळजी ही श्री स्वामी समर्थांनाच असते. म्हणूनच ते सर्व भक्तांना सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.